श्रोते हो नमस्कार. गुलमोहर या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे टिफिन बॉक्स. होय श्रोते हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. टिफिन बॉक्स हा टिफिन बॉक्स म्हणजे ज्यांना यात आत काय दडलं आहे हे माहीत नसतं त्यांच्यासाठी हा मॅजिक बॉक्स म्हणजे जादूचा डबा. किंवा ज्यांना माहीत असतं ते याची आधीच तयारी करून ठेवतात, स्वतःच तो पदार्थ तयार करतात आणि आपला डबा भरतात आणि सोबतही नेतात, कारण यांचं वेळापत्रक त्याप्रमाणे ठरलेलं असतं. तर श्रोते हो, प्रत्येकांचा डबा हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. अगदीच प्रत्येकांकडे त्यांच्या बॅगमध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना खाण्याच्या वस्तू असतातच. विशेषतः स्त्रियांच्या पर्समध्ये तर एखादी छोटीशी डबी असली ना तर त्यांना चघळायला एखादी गोळी किंवा अगदी लवंग विलायची ही तर हमखास असतेच. याशिवाय भाजके शेंगदाणे, गूळ, फुटाणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू. तर श्रोते, बरेचदा काय होतं की आपल्या प्रवासावर या डब्यांचा प्रकार ठरत असतो. आपल्याला जर कुठे फिरायला जायचं असेल तर वेगळ्या प्रकारचा, किंवा गावी जायचं असेल तर तिथे भेटणाऱ्या नातेवाईकांसाठीचा एक वेगळा डबा आपण सोबत ठेवतो, ज्यात ड्राय वस्तू म्हणजे कोरड्या वस्तू आपल्याला नेता येतील, जेणेकरून त्या जास्ती दिवस टिकतील. जसं की चिवडा आहे, चकली आहे, शंकरपाळी आणि असा आपला हा तो तयार होत असतो. याशिवाय आपल्यासाठी प्रवासात लागणारा डबा म्हणजे 2-3 दिवस टिकणाऱ्या वस्तू, जसं की तिखट पुऱ्या आहे, गोड पुऱ्या, असे काही पदार्थ आपण सोबत नेतो किंवा नेऊ शकतो. एकंदरीत काय, कुठेही जात असताना आपल्यासोबत असणारा हा सोबती म्हणजे आपला टिफिन बॉक्स. तर श्रोते हो, लहान मुलांच्या डब्यांकडे आता आपण वळूयात. लहान मुलांचा डबा हा यांच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असते. तर हा कसा असतो, तर आईनं बनवलेला, ज्यात भरभरून प्रेम, आपुलकी असं सगळंच, आणि अशी छानशी एक प्रेमाची झालर त्याला लागलेली असते. त्यामुळे काय होतं की त्यांच्या बॅगमधून ही शाळेपर्यंत पोहोचते, आणि जेव्हा तो शाळेत त्याच्या टेबलवर हा डबा ठेवतो आणि उघडतो ना, तेव्हा हा जो जे प्रेम आहे, हा आनंद आहे, असं सगळीकडे असं पसरत असतं आणि ओसंडून वाहत असतं. त्यामुळे तो एक वेगळाच आनंद त्या मुलाला होत असतो. आणि श्रोते हो, जर या डब्यामध्ये त्याच्यासाठी कुठली एखादी वेगळी वस्तू त्याला दिसली तर त्याच्या चेहऱ्याचे हावभाव किंवा एक्सप्रेशन आपण ज्याला म्हणतो, ते जर तुम्हाला टिपता आलेत तर मला असं वाटतं की जरूर टिपावे. कारण त्याचे हे जे हावभाव आहे, तुम्ही संपूर्ण जग जरी पालथं घातलं ना तरी हे कुठेच तुम्हाला बघायला मिळणार नाही. असे हे लहान मुलांचे भाव असतात. तर श्रोते हो, बहुतेकांकडे असं चित्र बघायला मिळतं की सकाळची अशी घाई गडबड असते, मुलाची शाळेत जाण्याची तयारी, आई त्याच्यासाठी टिफिन बनवत असते आणि बाबा एक वेगळी तयारी करत असतात. त्यामुळे कसं आहे, हे चित्र तो रोजचं असल्यामुळे तो बघत असतो. आणि एक वेळ मग अशी येते की मग तो म्हणतो की माझी तयारी झाली आहे, पण आई तुझा डबा तयार नाही झाला आहे. आणि हे त्याला आईला सांगताना खूप छान वाटतं, म्हणजे आनंद येतो त्याला. आणि मग अगदी राजेशाही थाटात त्याचा डबा तयार केला जातो, त्याच्या बॅगमध्ये असा ठेवला जातो, आणि सोबत पाण्याची बाटलीसुद्धा. आणि बाबा त्याची बॅग खांद्यावर अडकवतात आणि हे या महाराजांची अशी सवारी कार्यास बाहेर पडते. तर श्रोते हो, अशा प्रकारचं चित्र बहुतेकांकडे आपल्याला बघायला मिळतं. आणि संयुक्त कुटुंब म्हटलं की मग तर त्यात आपल्याला विचारायलाच नको, कारण त्या कुटुंबामध्ये काका, काकू, मामा, मामी, मावशी, आत्या असा सगळा जो परिवारांचा म्हणजे आप्तस्वकीयांचा जो घोटावळा असतो, हा अगदी त्याच्या अवतीभोवती फिरत असतो. तो सेंटर पॉईंट असतो या सगळ्या नातेवाईकांचा. त्यामुळे या सगळ्यांकडून त्याचे भरपूर लाड पुरवले जातात. तर श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे, प्राण्यांमध्ये सुद्धा अशी नाती जपली जातात. जसं की हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे, आणि हा जास्त करून कळपातच असतो. त्यामुळे तुम्ही कधी नोटीस केलं नसेल, बघितलं नसेल, पण तुम्ही जरूर बघा. हत्तीचं जे पिल्लू आहे ते या कळपामध्ये आपल्या आईशी किंवा इतर कोणाच्या पायाशी असं चालत असतं, पुढे पुढे जात असतं, आणि असं त्याला संरक्षण मिळत असतं. कायम प्रोटेक्शनमध्ये हे पिल्लू वावरत असतं.
तर श्रोतेहो, आज आपण बघतोय की परिस्थिती बदलताना दिसते आहे. म्हणजे ज्याला आपण परिवर्तन होत आहे असं आपण म्हणतो. तर काय होते की आई ऑफिसला जाणारी असली आणि तिचा वेळ आणि त्याचा वेळ जर सारखा असला तर ती त्याचा डबा तयार करते, आपला डबा तयार करते आणि आपल्यासोबत ती त्याला घेऊन जाते आणि शाळेत सोडते. पण जर तिचा वेळ आणि त्याचा वेळ याच्यात जर साधर्म्य साधता आलं नाही, तर ती त्याचा डबा तर तयार करून ठेवते, पण बाबा त्याचा डबा बॅगमध्ये भरतात आणि त्याला शाळेत सोडतात. काही काही घरात तर बाबा मुलांचा डबा तयार करतात आणि त्याला शाळेत सोडतात आणि आई आधीच ऑफिसला निघून गेलेली असते. पण शेवटी काय तर श्रोते हो, तो डबा त्याच्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असतं ना. आणि काही काही ठिकाणी तर पालक मधल्या सुट्टीमध्ये जेव्हा शाळेला जो रेसेसचा भाग असतो, मधली सुट्टी असते, तेव्हा मुलांपर्यंत तो डबा त्यावेळेस पोहोचवला जातो. त्यामुळे इथे मला असं वाटतं की आई ज्या पद्धतीने खूप आपल्या कामामध्ये व्यस्त होते आहे, तिला हवा तसा वेळ देता येत नाही आहे मुलांकडे बघण्याचा किंवा लक्ष देण्याचा. थोड्याफार प्रमाणात जे दुर्लक्ष होत आहे, पण अशा वेळेससुद्धा त्याच्या आवडीच्या पदार्थाची ती तयारी आधीच करून ठेवू शकते, ज्याला आपण टाईम मॅनेजमेंट म्हणतो. आणि अशा प्रकारे त्याच्या आवडीचा पदार्थ आपल्याला त्याच्या डब्यात देता येतो. तर श्रोते हो, टिफिन बॉक्स, हा टिफिन बॉक्स नावाचाच एक चित्रपट काही वर्षांपूर्वी येऊन गेला, ज्याचं नाव होतं द लंच बॉक्स. या चित्रपटातला जो व्यक्ती असतो, फक्त डब्याच्या अदलाबदलीमुळे त्याला एका वेगळ्या अन्नाची चव चाखायला मिळते आणि जेव्हा ते अन्न तो खातो आणि जेवतो तेव्हा त्याचा तो मनातून असा तृप्त होतो. आता हे बघा की ज्या व्यक्तीला तो डबा करणारा व्यक्ती कोण आहे, कुठून आलेला आहे याच्याबद्दलची काही माहिती नसते, पण केवळ त्या चविष्ट अशा जेवणामुळे त्या व्यक्तीबद्दलची एक कृतज्ञता त्याच्या मनात निर्माण होते. आणि यातून आपल्याला एक लक्षात येतं की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दलचं त्याचं एक मनातून निर्माण होणारं प्रेम आणि कृतज्ञता ह्या ज्या भावना निर्माण होतात त्या देखील किती महत्त्वाच्या आहे. माणसातलं हे एक वेगळ्या प्रकारचं नातं या चित्रपटातून आपल्याला दिसतं. याशिवाय स्टॅन्ली का डब्बा असा नावाचा चित्रपट होता, ज्यात स्टॅन्लीचे शिक्षक हे कायम मुलांच्या डब्यातल्या विविध पदार्थांची चव त्यांना चाखायची असते आणि ते नेहमी काही ना काही खात असतात त्यांच्या डब्यातून वस्तू घेऊन. तर श्रोते हो, असा हा आपला डबा खूप महत्त्वाचा आहे. रबने बना दी जोडीमध्ये सुद्धा शाहरुख खानला त्याच्या पत्नीने बनवून दिलेला जो डबा असतो आणि तो जेव्हा आपल्यासोबत घेऊन जातो तेव्हा तो संपूर्ण रस्ता स्कूटर चालवताना त्या डब्याकडे बघतच ऑफिसपर्यंत पोहोचतो आणि ऑफिसमध्ये जातानासुद्धा तो असा कवटाळून घेऊन जातो आणि टेबलवर ठेवतो, तेव्हा सुद्धा त्या डब्याकडेच तो बघत बसतो. त्यामुळे इथे आपल्याला लक्षात येतं की ही गोष्टच किती आनंद देणारी असते की जेव्हा कुणीतरी आपल्यासाठी पदार्थ तयार करून देतो आहे आणि तो आपल्या स्वतःचा आहे, आपल्या स्वतःचा तो डब्बा आपला आहे. ही गोष्टच खूप एक वेगळा भाव निर्माण करते. तर श्रोते हो, त्यामुळे हा डबा हा किती महत्त्वाचा आहे सगळ्यांसाठी हे आपल्याला इथून लक्षात येतं. तर म्हणून मला इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती ही की आई आपल्या कामात कितीही व्यग्र असली तरीही मुलांच्या आवडीचा पदार्थ त्यांच्या हक्काच्या डब्यात हा जायलाच हवा. तर श्रोते हो, प्रत्येकाच्या मनाचा हा टिफिन बॉक्स उघडल्यावर त्यातून एकमेकांबद्दलचं असलेलं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, मैत्री आणि कृतज्ञता ही कायम अशीच भरभरून ओसंडून वाहणारीच असावी, हा ना. तर श्रोते, भेटूयात मग अशाच वेगवेगळ्या विषयांसोबत पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा, काळजी घ्या. बाय बाय.